शंकर पाटीलजी आणि इथले सत्संगचे प्रधान शेखर काणेजी आणि उपस्थित असलेले सर्व माता भगिनी महापुरुषाचे आणि दासबाबाचा कोटी कोटी आणि आनंदीने सत्ता दर्शनाचा आनंद जन्मात असून गेला. खरोखरच तुम्हासारख्या माणसांचं आज दासला त्या कमलोळी सत्संगच्या माध्यमातून दर्शन घडतं. दासचं परंपरा आहे. खरोखरच सत्संगजी बघा जास्त वाटते देव पावा त्यांनी सत्संग धरावा त्यांनी विना जीवा सुख नाही. खरोखरच म्हणलेलं आहे सत्संगजी ज्यांना खरोखरच त्या देवाची सत्संग करण्याचा मोका मिळतो. आम्ही तुम्ही परमभाग्यशाली आहोत. त्या कलियुगामध्ये आम्हा तुम्हाला सद्गुरू माताजीनं आम्हा तुम्हाला या संतांच्या मेळ्यामध्ये बसवलेलं आहे. अन्यथा आम्ही कुठल्या स्तराला जाऊन आज या समयाला कुठं असतो तो कुठं काय कुठल्या ठिकाणी असतो तो काय माहीत नाही. परंतु आम्हा तुम्हाला सद्गुरूची अशी कृपा झाली आम्हाला तुम्हाला या सत्संगाची जोडून ठेवले आहे. आम्ही तुम्ही परम भाग्यशाली आहोत. सत्संगी खरोखर दासला पण आशीर्वाद द्या की या सत्संगीची कायम जोडून राहून संतांची सेवा करण्याचा मोका मिळेल. सत्संगी प्रेमाने बोला. तर निवेदन केल्याप्रमाणे परम आदरणीय रुक्मिणी बहीणजी, लता बहीणजी, गुड्डी बहीणजी सर्वजण सत्संग संयुक्त गीतातून सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर परम आदरणीय जे म्हणून गाऊन पोचतात आमचे करणी तात्या सुंदर अशा 2 मिनिटं विचारातून आपली भावना प्रकट करतील. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. तू ही गुरुदेवा जीवाचा विसावा घडो तुझे नाम स्मरण. नको दूर नेऊ संतांच्या
परमादरणीय करगणे तात्या सुंदर अशा 2-1 मिनिटांमध्ये आपली भावना प्रकट करतील आणि तदनंतर कुच्चून आले कुच्चीगावचे प्रबंधक महात्मा परमादरणीय हनुमंत जाधव महात्माजी तेही साथ संगत आपली भावना प्रकट करतील. प्रेमाने बोला. प्यारी सत्संगत प्रेमाने बोला. सद्गुरु सुदीक्षा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्यासारख्या महान कर्मवीर संतांचा आशीर्वाद प्राप्त होतोय. केवळ ही गुरुची कृपा आहे. हा सोनेरी अवसर ह्या संतांच्या ठिकाणी येण्याचा केवळ गुरुची कृपा व्हावी लागते. प्रेमाने बोला. तुमचं आमचं भाग्य आहे. या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर संत जनानो निर्गुण निराकाराची प्राप्ती होते, सद्गुणाची प्राप्ती होते, दुर्गुण नाहीसे होतात, अज्ञान निघून जातं आणि संत जनानो ह्या सद्गुरूच्या कृपेमुळे तुम्हा आम्हाला न दिसे ते ब्रह्म, दिसे ते नाचे न दिसे ते ब्रह्म, अशा ब्रह्माची निर्गुण निराकारची तुम्हा आम्हाला प्राप्त झाली. केवळ भाग्य आहे संत जन. मेरे हारदेव मध्ये वाचण्यामध्ये सद्गुरूच विचार दासला मिळालं. 56वा सत्संग समामध्ये बाबाजींनी विचारामध्ये सांगितलं बर्मिंगहोम या ठिकाणी जाण्याचा 1987 साली योग प्राप्त झाला. प्रेमाने बोला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबांनी सांगितलं एक भिंत बांधण्यात आलेली होती. त्या बर्मिंगहोम मध्ये जर्मनीमध्ये 2 भाग केलेलं होतं आणि त्या भागामध्ये बाबाजी म्हणले मला मानव मध्ये विकृती दिसल्या, अहंकार दिसला, द्वेष दिसला, मत्सर दिसला. आणि ज्या वेळेला 1990 साली जाण्याचा योग आला त्यावेळेला ती भिंत पाडलेली होती. प्रेमाने बोला. आणि त्यावेळेला मनुष्य इतका आनंदित होता, इतका उत्साहित होता, इतका सुखी होता, इतका समाधानी होता. बाबाई त्या मुखातून निघालेलं वाक्य वैर देशाच्या पाडून भिंती प्रेमाचे पूल बांधत जाऊ. आता वैर दोषेच्या पाडून भिंतीला जे मटेरियल लागतंय तेच प्रेमाचे पूल बांधण्याला सुद्धा मटेरियल तेच लागते. मटेरियल मध्ये काही फरक नाही. भाव चेंज झाला, शुद्ध भाव झाला. शुद्ध बियापोटी फळे रसाळ गुंटी. शुद्ध भाव संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर, संगत मध्ये आल्यानंतर सद्गुरूच्या कृपेनं संत जनांचा जो भाव तयार होतो तो शुद्ध भाव तयार होतो आणि बोलतो तो शुद्ध भाव होतो. कारण तर शुद्ध विचार करण्याचे, शुद्ध भाव तयार करण्याचा हा कारखाना आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवतोय हरवी. आता हे बोलतोय चालतोय हे गुरुची सत्ता आहे. मी पण गेलं, माझं पण गेलं. आता कोण आलं? प्रेमाने बोला. अहो चालवतोय त्यो, पाहतोय त्यो, ऐकतोय तो, बोलतोय त्यो. आता इतकी अमृतवाणी बोलण्याची ताकद कुणी दिली? पावर कुणी दिली? माझ्या सद्गुरू दिली ना. मी बोलू शकत नाही. बोलणारा तो धनी वेगळा. प्रेमाने बोला. या धन्याची करामत आहे. इथं आल्यानंतर ती करामत. म्हणून जे संत महात्मे जे मुखातून शब्द अमृतवाणी काढतात ते गुरुच्या कृपेने काढतात. अशीच वाणी काढण्याचा योग सद्गुरूच्या कृपेनं तुमच्या आशीर्वाद दासला मिळावा आणि सज्जन सेवा तुम्ही सद्गुरू करा. प्रेमाने बोला.
तर असा सत्संग सुंदर भाव तुम्हाला श्रवण करायला मिळाला. त्या निवेदनाप्रमाणे परमादरणीय हनुमंत जाधव महात्माजी तेही 2-1 मिनिटामध्ये आपली भावना प्रकट करतील आणि तदनंतर झुरे बहीणजी सुंदर अशा अभंग रूपाने आशीर्वाद प्राप्त करतील. सदगुरुची प्रेममय साथ संगत, प्यार से कहना जी, धन्यवाद जी. आज आपल्या सर्वांचं महत्भाग्य आहे. गेल्या शनिवारी हा विशाल स्वरूपामध्ये जालंधरजी जाधव सेक्टर संयोजक महात्मा सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार होता, परंतु तो काही पावसाअभावी निसर्गामुळं तो झाला गेला नाही आणि त्याचीच आज पुनरावृत्ती आज ह्या दुसऱ्या शनिवारी होते. फक्त सेक्टर संयोजक होते त्या ठिकाणी ब्रँच मुख्य आलेले आहेत. फरक एवढाच आहे. आता प्रत्येकाच्या घटामध्ये तो आहेच आहे. आता महात्मा समजावताना बरंच काही समजावतात की, परंतु दुसऱ्याला समजावण्यापेक्षा मला किती समजलं हे आत्मचिंतनाचा विषय आहे. तर ब्रह्मज्ञान म्हणजे नेमकं काय? ज्यावेळी आम्ही आईच्या उदरातून बाहेर पडल्यानंतर जी काही नाळ कापली जाते आपली, तिथपर्यंत त्या परमात्म्याशी आमचा संबंध होता, नाळ कापेपर्यंत. आणि नाळ कापल्यानंतर आमचा आणि या परमात्म्याचा संबंध तुटलेला होता आणि ते जोडण्याचं कार्य सद्गुरूने केलेलं आहे. ते नाळ जोडून दिली. तू कोणाचा अंश आहेस बघ, ब्रह्मज्ञानातून समजावलं गेलं. आणि मग आता ही नाळ जोडली सद्गुरूनं, पण ती नाळ आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत नाळ जोडून राहणं गरजेचं आहे. हा महत्वाचा आत्मचिंतनाचा विषय आहे. मग त्याच्यासाठी मग विचार असोत, गीत स्वरूपात असो, मग मोठे मोठे समागम असोत, तिथं जाऊन आम्हाला केवळ याच्याशी कसं तादात्म्य जोडून राहता येईल हा विचार आम्ही केला पाहिजे, जेणेकरून माझं हित कशामध्ये आहे ते साधता आलं पाहिजे. ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर ब्रह्मज्ञान घेतलं, समागम करतोय, रोज सत्संग करतोय आणि शेवटच्या क्षणी जर मला ते साधता नाही आलं तर मग की आयुष्यभर केलेलं सारं फोल आहे. तर ते मला साधता आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये माझं हित दडलेलं आहे. त्याच्यासाठी हा सारा अट्टहास करायचा आहे. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता कोण सांगते छाती ठोकपणे मी 100 वर्षांना माझा शेवटचा दिवस येणार आहे? कोण बसलेल्यापैकी सांगते सत्संगत मध्ये? नाही सांगू शकत. मग शेवटचा दिवस माझा कधी असणार आहे हे मलाच माहिती नाही. म्हणून मला रोजचा क्षण, रोजचा दिवस तो आनंदात घालवायचा. प्राप्त जीवनाचा, प्राप्त श्वासाचा मला आनंद प्राप्त करायचा आहे. मग माझा शेवटचा दिवस कधी का असेल, तो माझा शेवटचा दिवस मग गोड होणार आहे. त्याच्यासाठी सारा हा प्रयास करायचा आहे. तर या आज ब्रँचमुखी महात्मा आज या ठिकाणी आपणा सर्वांना सत्संगतला लाभलेले आहेत. तर जास्तीत जास्त थोडा वेळ देऊया त्यांना, जेणेकरून आज केवळ आपली अवस्था मंडळाने केलेली व्यवस्था आहे आणि आम्हाला त्या व्यवस्थेमध्ये आमची अवस्था ही बदलणं गरजेचं आहे. हे माझ्यामध्ये मुळात परिवर्तन झालं पाहिजे, तरच आम्ही या ब्रह्मज्ञानाच्या लायक आहोत, किंवा महाराज किंवा आणि काय म्हटलं जातं महात्माजी म्हणण्याच्या लायक आहोत. प्रेमाने बोला. तर मग सत्संग निवेदन केल्याप्रमाणे जोरेबाईंजी सुंदर अशा अभंग रचनेतून सत्संगचा आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर परमादरणीय भोसले सरजी तेही विचाराच्या माध्यमातून गुरुचरणी समर्पित होतील. प्रेमाने बोला. सत्संगात मोठ्या प्रेमाने बोला. मोजता येत नाही मापन, मोजता येत नाही मापन, मापन एवढे वैभव दिले सुदेक्षा मातेनं, एवढे वैभव दिले सुदेक्षा मातेनं, एवढे वैभव दिले सुदेक्षा मातेनं. मोजता येत नाही मापन,
सत्संगात निवेदन केल्याप्रमाणे परमादरणीय भोसले सरजी तेही सत्संगात विचाराच्या माध्यमातून सद्गुरूचरणी समर्पित होतील आणि तदनंतर परमादरणीय देशमुख परिवार सत्काराची तयारी करेल आणि तदनंतर आजच्या सत्संगची अंतिम रचना परमादरणीय संतोष शिंदे महात्माजी घेतील. स्टेजला विराजमान सद्गुरू स्वरूप कवठेमहांकाळ ब्रँच मुखी आदरणीय पाटील महाराज, उपस्थित आपण सर्व संत महात्मा महापुरुष माताजी बहीणजी, सर्व सेवादल भगिनी, सेवादल महापुरुष, सर्वांच्या चरणावरती दासा कोटी कोटी धन्यवाद. प्रेमाने बोला. सत्संगाची गेली साधारणतः तास दीड तास सुंदर असे विचार, सुंदर असे अभंग गीतांमधून तुम्ही आम्ही सर्वजण श्रवण करत आहोत. विचारांच्या मधून सुंदर असं उद्बोधन करण्याचा प्रत्येकजण प्रयास करत आहे. महापुरुषांच्या विचारांच्या मधून आपल्या लक्षात येऊन गेलं असेल की काहींनी आपल्या विचारांच्या मध्ये सातत्य शब्द छोटे आहे हे, पण व्यक्ती फार त्याची मोठी आहे. सातत्य याच्यावरती भर दिला. काहींनी सुकून आणि शांती याच्यावरती भर दिला. काहींनी भक्तीची भूक याच्यावरती भर दिला. काहींनी असणारं आपलं जीवनातलं परिवर्तन यालाही स्पर्श केला. विषय भरपूर आहेत. सगळ्यांनी एक 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 सगळ्यांनी विषय छेडला. या सगळ्या विषयांच्या मधून मग चिंतन होऊन जातं की आपलं असणारी गुरु कृपेनं जे आपली गुरुचरणावरचे आणि संतांच्या चरणावरचे असणारी जी काही श्रद्धा आहे, आपला जो विश्वास आहे, तो खऱ्या अर्थानं माझा दृढ बनणं अत्यंत आवश्यक आहे. सातत्य सांगितलं, सातत्य पाहिजेच, कारण मन ही अशी अवस्था आहे. सातत्य कोणासाठी? मनासाठी. मनासाठी महत्वाचं आहे. मन चंचल आहे, अस्थिर आहे, अशांत असणारं मन, माकडासारखं मन असतं आपलं. माकड कसं असते? थांबतं का एका जागेवर? त्या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर सगळे टाइम उड्या मारत पळत असतं. तसं हे माकडाची उपमा दिलेली आहे मनाला. आणि मग ह्या मनाला जर बांधून ठेवायचं असेल, मनाला पूर्णपणे काबूत माझ्या करायचं असेल, त्याच्यावरती खरंच पक्क नियंत्रण मला जर करायचं असेल, तर संतांनी सांगितलेल्या विचारांच्या वरती आणि सत्संगमधून जे ज्या गोष्टी मला प्राप्त होतात ना, त्या सगळ्या गोष्टीवरती मला माझं जीवन उभं करण्यासाठी या मनाला मला बांधून घ्यावं लागतं. आणि म्हणून सातत्य महत्वाचं आहे. आणि हे एकदा सातत्य आलं वारंवार, आता बघा सत्संग करून एक आठवड्याने फक्त सत्संग करा. ह्या रविवारी केली की त्या रविवारीच करा, किंवा या महिन्यात केली की पुढच्या महिन्यातच करा. करू नका. विषय चाललाय सातत्याचा. जर असं झालं, होतं काय काय वेळेला, आता दासला जरा थोडस ह्या गोष्टी, कारण तब्येत ठीक नव्हती त्यामुळे सत्संग पासून जरा बराचसाच वंचित झाला, सत्संग घडलेच नाही. आणि मग असं व्हायला लागले की मग हे बाहेरचं जे अनुभव असतात, बाहेरच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या बाह्य जगतातल्या सगळ्या गोष्टी, ज्या मायेचं म्हणतो आपण ना, मायेचा प्रभाव, ते खरं तर माझ्यावर या ठिकाणी प्रभाव टाकायला चालू करतात आणि मनाला बांधून घ्यायला चालू करतात. आणि मनाला मग ह्या बाह्य गोष्टी बांधायला लागल्या नाही, संतांचा विसर पडायला चालू होतो, संतांच्या विचारांचा विसर पडायला चालू होतो. कुठं चालते सत्संग माहीत होत नाही, कधी आहे सत्संग माहीत होत नाही, जायला नकोच अशी अवस्था मनाची बनवून राहते जर सातत्य नसेल तर. पण सातत्य ज्यावेळेला असतं ना, त्या सातत्यामधून मग वारंवार सत्संग करत राहतो. संतांचे विचार माझ्या मनावरती या ठिकाणी प्रभाव टाकत राहतात. आणि मग बाह्य जीवनामध्ये, मग माझं सामाजिक जीवन असू द्या, माझं व्यावहारिक जीवन असू द्या, माझं कौटुंबिक जीवन असू द्या, माझं आध्यात्मिक जीवन असू द्या, प्रत्येक ठिकाणी जिथं मी असू तिथं प्रत्येक ठिकाणी हे ज्ञान, बाबाजी नेहमी सांगतात, बाबांचं वचन आपल्याला माहिती आहे, अगर ज्ञान कर्म में ढल जाए, अगर ज्ञान कर्म में ढल जाए, कर्मात उतरलं तर जीवन का श्रृंगार बन जाए. जीवनाचा श्रृंगार त्या वेळेला बनतो की हे सगळं जे जे मी ऐकतो, श्रवण करतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेला मी उतरवतो. दास तर नेहमी या वाक्यावरती नेहमी ठाम असतो. प्रत्येक संगत मधनं दास हे वाक्य नेहमी या ठिकाणी सांगत असतो की यहाँ बस थेरी चलती है, थेरी. इथं फक्त थेरीच चालते महाराज. प्रॅक्टिकल लाईफ तो आम्हाला बाहेर चलता है. मग सामाजिक जीवन जगताना तिथं ज्ञान मला उपयोगाला आलं पाहिजे. व्यवहारिक जीवन जगताना ज्ञान उपयोगात आलं पाहिजे. कौटुंबिक जीवन जगताना हेच महात्मा महापुरुष मी तिथं पण असलो पाहिजे, है ना. किंवा बाकी इतर क्षेत्रामध्ये जिथं मी असू
त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी खऱ्या अर्थानं जे गुरुनी मला सांगितले त्या सगळ्या गोष्टी, जे संत मला विचारांच्या मधनं सांगतात त्या सगळ्या गोष्टी मला खऱ्या अर्थानं तिथं मला धारण करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे की अगर ज्ञान कर्म में ढल जाय. आणि मग ज्यावेळेला ह्या गोष्टी सगळ्या कर्मात उतरतात, माझ्यामध्ये ज्यावेळेला परिवर्तन राहतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं हे जीवन सुंदर आणि सुखी आणि आनंदी असल्याशिवाय निश्चितपणानं राहत नाही. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि म्हणून जिच्या उदरातून मी जन्म घेतला ती माता, आणि जिच्यामध्ये मला विलीन व्हायचंय ती माती. माता आणि माती यामध्ये फरक काय आहे? काय आहे का? फक्त वेलांटीचा फरक आहे. ह्या वेलांटीमध्ये जगणं हे माझं जीवन आहे. आणि ते वेलांटीमध्ये राहूनच खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण जीवन आतापर्यंत जगत आलोय. इथून पुढचे जीवन त्या वेलांटीमध्ये राहूनच खऱ्या अर्थानं जगण्याचा आम्ही सर्वजण प्रयास करूया. वेलांटीमध्ये साधी सोपी नाही, ही ज्ञानाची वेलांटी आहे. त्या वेलांटीत राहूया, सुंदर असं जीवन जगूया. आणि म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी गुरुचा नेहमी आधार घेत राहूया. कारण हे विश्वाला तारणारा तोच आहे. अनुभूती घेतो आणि त्याच्यानुसार जीवन जगण्याचा तुम्ही सर्वजण प्रयास करत असतो. आणि म्हणून हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता हे जगत का, तू सबका आधार. हे विश्वाला आधार देणारा तोच आहे. ते विश्वातला मी घटक आहे, मलाही त्याचाच आधार आहे. तो आधार तुम्ही सर्वजण घेऊया आणि खऱ्या अर्थाने हे ज्ञान कर्मामध्ये उतरवून सुंदर असं जीवन जगण्याचा तुम्ही सर्वजण प्रयास करत राहूया. प्रेमाने बोला. तर सरांनी सुंदर भाव या ठिकाणी प्रकट केला. तर निवेदन केलं होतं, पण त्याच्या अगोदर आमचे परमादरणीय ज्ञानेश्वर बेडगे महात्माजी ते एक 2 मिनिटांमध्ये आपली भावना प्रकट करतील. आणि तदनंतर सत्कार आणि तदनंतर 2 कडव्यामध्ये परमादरणीय संतोष शिंदे महात्माजी आखरी रचना समर्पित करतील. प्रेमाने बोला. सद्गुरु स्वरूप सत्संगजी मोठ्या प्रेमाने अलंकारची तर बाबा सत्संगत दास तर काय बोलणार. अगदी त्या ज्याला नातो शिकवलं आणि व्हायचं. खरंच सत्संगत संगत इतकी पवित्र है. सत्संगत दूसरों को उपदेश देना बड़ी बात है, पण खुद को ना समझाए तो बड़ा पाप है. सत्संगत खरंच इथं संगत मध्ये काय करायचं आहे तर मला सुधारून घ्यायचंय. सत्संगत मला सुधारलं ना, जैशी दृष्टी वैशी सृष्टी आहे. सत्संगत आणि जे दृष्टी दिशे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. मग काहीच करायची काही गरज नाही. ज्ञान घ्यायचंय कशासाठी माहिती आहे? सत्संगत ज्ञान कशासाठी घेतलंय की ज्ञान मला व्हायचंय. आणि ज्ञान मला व्हायचंय ह्याच्यासाठी काय करावं लागेल? मला संपवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? मी आहेच नाही मुळात, पण माझा अज्ञान माझा भ्रम काय झालाय माहितीये का? मी म्हणून बसलाय आणि मी आणि माझं कवाडावर वज आहे हे ज्ञानानं कळतं. आणि ज्ञानानं एकदा बोचलेला काटा मोडलेला ती तेवढं जरा साधारण त्या काट्यानंच टोकरून काढला, त्या अज्ञान रूपी काटा काढला की ती काटा आपण ठेवत नाही. तसंच सत्संगत ज्ञान एकदा घेतलं ना, ते काटा काढल्यावर आणि अज्ञान गेलं की ज्ञानच आहे. सत्संगत हे शरीर चालवायला तीच बसलेली सत्ता, ही 3 लोकांचा मालक तोच आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक तोच आहे आणि त्याचं ज्ञान झालेलं आहे. मला स्वतःला सुधारता आलं पाहिजे. सत्संगीचे प्रेमाने बोल. तर सत्संगत आज आपण परमभाग्य आहे. बऱ्याच दिवसानंतर महात्मांचं या ठिकाणी अमृतवाणी श्रवण करण्याचा मौका आज आपल्याला लाभतोय. सत्संग स्टेजवर विराजमान परमादरणीय ब्रँच मुगी शंकर पाटील महात्माजी, त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले आमचे करगणी तात्या परमादरणीय हनुमान जाधव महात्माजी, भोसले सरजी, तसंच सत्संगत या सर्वांचे सत्संगतच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर. की सत्संगत कायम दायम असं सत्संगत महात्मांचं या ठिकाणी सत्संगत चरण लागावेत. तर सत्संगत शरद देशमुख परिवार सत्संगत परवाच गृहप्रवेशानिमित्त सत्संगत त्या ठिकाणी सत्संग संपन्न झाला. आज परत एकदा त्या परिवाराचं ध्यान बनलं सेवेचं सत्संगत. आणि म्हणून सत्संगत त्या ठिकाणी आजही महात्मांच्या या ठिकाणी दर्शन होतंय.
तर सत्संग देशमुख परिवार दुपट्टा घालून सद्गुरू स्वरूप महात्मांचा सत्कार करतायत. तुम्ही संत मायबाप कृपावंत त्या परिवाराला आशीर्वाद द्या. ज्याही त्यांच्या सद्मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्यात. सद्गुरु माता सुदीक्षा समिंदर हरदेवजी महाराज की जय. तर सत्संगाच्या सत्संगची अंतिम रचना अगदी 2 कडव्यामध्ये परमादरणीय शिपूरहून पोहोचतायत संतोष शिंदे महात्माजी 2 कडव्यामध्ये घेतील आणि तदनंतर रवीजींच्या बरोबर मंगलाचरण. प्रेमाने बोला धन्यवाद. सत्संगजी प्रेमाने बोला. सत्संगजी परीक्षा पास करून सत्संगजी इथपर्यंत आलोय, कारण संतांची परीक्षा, संतांचं सत्संगजी प्रेम आहे. सत्संगजी खूप काही सत्संगजी शिकायला मिळालं, पण वेळ गुरुचा होतोय. सत्संगजी जसा आदेश त्या पद्धतीने सत्संगजी प्रेमाने बोला धन्यवाद. खरा की खोटा शिक्का हे नाणे तुझेच आहे. आवडीने गातो गाणे, हे गाणे तुझेच आहे. देवा तुझ्या पुढे रे माझी व्यथा कशा. तर मंगलाचरणासाठी महात्मा रवीजी यांचा नंदो स्वयं सद्गुरू स्वरूप महात्मांचे आशीष वचन. प्रेमाने बोला. हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका कन कन में है बस रहा तेरा रूप पार. तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार. घट घटवासी है प्रभु, अविनाशी करता. दया से तेरी हो सभी, भवसागर से पार. निराकार
के पालनहार, है बेअंत महिमा तेरी, दाता अपरंपार। परम पिता परमात्मा सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलाचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि। ओम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादावशिष्यते पूर्णमादावशिष्यते। सम्मान्य सत्संग प्यार से कहना दास। अनेकों महात्मा महापुरुष, माता बहिणी बालक, अनेक गावातून या ठिकाणी महात्मा महापुरुष या ठिकाणी माताजींच्या आशीर्वादानं आपल्या निजी स्वार्थासाठी या संत महापुरुषांचा सहवास, अमृततुल्य संतन वचन आपल्या आत्मस्वरूपामध्ये या परमानंदाला संतजन आनंद प्राप्त करून देण्याचा केलेला केविलवाना संतजन हा प्रयास आहे। कारण आपल्या हिताशी जागता तयाची आहे पाता पिता धन्य जय। जे आपल्याला आपलं हित कळलंय ते अशा संत महापुरुषाचा संग संतजन वारंवार मिळण्याचा अट्टास करतायत। या संतजनानं महात्माजींनी या ठिकाणी विषय घेतला की मागच्या शनिवारी संतजनानं आमच्या सेक्टर संयोजकांच्या उपस्थितीमध्ये आमच्या देशमुख परिवाराला संतजनानं हा योग प्राप्त होणार होता। त्या अनेक महापुरुषांची संतजनानं सेवा करायची। पण संतजनानं येणे केल्या प्रकारे संचलन जे माताजींना अपेक्षित आहे त्याप्रमाणे संचलन कर्म करत असतात। आज या ठिकाणी तुम्ही आम्ही जे उपस्थित आहोत मनावरती कुठलेही प्रेशर ठेवायचं नाही, कुणाचंही बर्डन ठेवायचं नाही। आपण संचलन डोक्यावरती 10 किलो 5 किलो 50 किलो ठेवून वजन जर घेऊन बसलेलो असेल तर संतजन आपल्याला रिलॅक्स होता येणार। मग संत जनानो कोणतीही भय आणि भीती न बाळगता संतजन रिलॅक्स व्हायचं। काही आपलं संतजनानो नुकसान होणार नाही, काही वाईट होणार नाही। सर 1200 रुपयाची चप्पल का असं ना कुणी नेलं तर नेऊ दे, गाडी संतजनानं कुणी संतजन घेऊन गेलं तरी जाऊ दे। पण संत महापुरुषांचा संचलन ज्यावेळेला सहवास प्राप्त होतो त्यावेळेला सगळ्या संतजनानं सोहा करून बसायचं। काय करून? सोहा दान स्वरूपामध्ये दिलं। परत या परमात्म्यानं सद्गुरूंनी जर दिलं तर संत जनांना ते घेऊन जायचं, परत दिलं तर। पण वाईट वाटून अजिबात घ्यायचं। आता संत जनांना आपण सर्वजण
दासला तर वाटतं या ठिकाणी 98% संत जनांना जेवढे वेळ उपस्थित आहेत तेवढे सगळे ज्ञानी आहेत, बरोबर? आत्मज्ञान प्राप्त केले, बरोबर? नाही म्हणतात की नाही केले ना? देव जे देव म्हटलं जाते त्याला देव जे सगळ्यांना देतोय तो पाहिलंय ना, पाहतोय ना, आहे ना आता? नाही आहे, बरोबर? हे पाहताय. देवाला पाहणं, ती दृष्टी, ती अवस्था, ती ताकद, ती शक्ती, अनेक शक्ती संत जनानं प्रयास करून बसलेत की त्याला पाहण्यासाठी. मग विज्ञान सुद्धा संत जन थकलेलं आहे, शास्त्र संत जन थकलेत, 6 शास्त्र 18 पुराण संत जन, 4 वेद सुद्धा संत नेती नेती म्हणले. आम्हालाही माहित नाही, आम्हालाही कळना, सगळं करून कोळून पिळून निश्चून नाही संत जनानं, त्यांनाही प्राप्त झालं नाही. शेवटी संत जनानो ब्रह्मवेत्ता सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर ती दृष्टी प्राप्त झाली, बरोबर? झाली का नाही? कोणती? ब्रह्मदृष्टी. म्हणजे ब्रह्मदृष्टीने संचलन विश्व ब्रह्मांड संत जनानो ब्रह्मरूप आहे, एक आहे का अनेक आहे? तरीही पाहून त्याचा साक्षात्कार होऊन त्याचा क्षणाला पावला पावलाला अनुभव घेऊन सुद्धा मन चलबिचल करते, मानत नाही. एवढं हलकट मन आहे तात्या, लय हलकट, मानत नाही. सगळं माहित आहे, सत्य काय सगळं माहित आहे, तरी मानत नाही. लापाट म्हणतात त्याला. धड सोडून पण जात नाही आणि धड बसत पण नाही. हे खरं का ते खरं, हे सत्य का ते सत्य, ते ऐकलं ते खरं आहे का संत जनानं कानावर आले नुसतं ते खरं आहे? संत जनानं नुसतं भेद निर्माण करणं आणि संत जनानं मनाला अस्थिर बनवणं, त्याच्यापर्यंत न जाऊन देणं, हे सगळे संत जनानं ह्या निराकार परमात्म्याला गाठलेले स्पीडब्रेकर आहेत. सद्गुरूंनी ज्ञान दिलं, सद्गुरू जगाच्या कल्याणासाठी संत जनानं रात्रंदिवस नवे नवे तर संत जन श्वास श्वास पूर्ण आयुष्य संत जन, ज्याला आपण शरीर म्हणतो, शरीराचा कस लावून ऊन वारा पाऊस संत जनानं कुठलीही पर्वा न करता, देश विदेश संत जन याची चिंता न करता, प्रवासाचा संत जन चिंता न करता, संत जन आपण जरा थकू तरी संत जन आपण जरा तरी कंटाळा करू, पण सद्गुरू नाही. संत त्यांची भाव काय आहे, त्यांचे संत लक्ष काय आहे? आम्ही समागमला जातो, आज अनेक संत समागम केले आपण. संत जनानो आपण 2 वाटेवर संत जन प्रवास करतोय. सर हे शरीर संत जनानो शरीराला संत जन जास्तीत जास्त आपण संत जनांनी कन्वर्ट केलेलं आहे, ते संसारामध्ये केलेलं आहे. प्रापंचिक संत जन यपामध्ये जास्त कष्ट संत जन शरीराला आपण कशामुळे देतोय? या संसारामुळे देतोय. आणि अनादी कालापासून जे महात्मा महापुरुष होऊन गेले, पीर पैगंबर होऊन गेले, त्यांनी संचलन संसारापेक्षा संचलन अध्यात्माला आणि संचलन भक्तीला आणि आपल्या संचलन परोपकाराला जास्तीत जास्त संचलन तिकडे झोकवलं. त्याने या ठिकाणी संत अनेक महापुरुष संचलन संकेत करतायत आपणाला. या ठिकाणी
आत्मज्ञान कशासाठी आज परमात्म्यानं संचलन मनुष्य देहामध्ये दिलं, तर संचलन आपण ज्ञान घेतल्यानंतर आपला विस्तार संचलन कमी झाला पाहिजे. कशाचा? संसाराचा. संसारातून विरक्त व्हावं लागेल. विरक्त होणे म्हणजे संसारात राहणे, पण संसारापासून अलिप्त राहणे. व्यवहारात राहणे, पण व्यवहारापासून संचलन व्यवहारात न गुंतून पडता. मायेमध्ये राहणे, पण मायेपासून अलिप्त होणे. ही साधारण कल्पना आहे का संतजन? अतिशय संतजनानं कष्टाचं काम आहे. त्यासाठी संतजन संतांची ताकद हवी आहे, संतांचे आशीर्वाद हवे आहेत, आणि संतांच्या वचनावरती विश्वास हवा आहे. आम्ही परोपकाराचे संतजन गप्पा मारतोय. परोपकार परोपकार परोपकार, सेवा सेवा सेवा, या गप्पा आहेत संतजन. अंतकरणापूर्वक संतजन सेवा केल्या का आपण? ज्याने चहा पाजला त्याला संतजन आम्ही नाश्ता करा म्हणतोय. ज्याने नाश्ता दिलाय त्याला संतजन आम्ही म्हणतो काहीतरी या आमच्या घरी संतजन शरण लावा, आम्हाला जरा प्रसादीची व्यवस्थित सेवा मिळू दे. पहिल्यांदा घेतलं, नंतर दिलं. बरोबर? ही व्यवहारात कुठल्या बसतंय? भक्तीमध्ये बसतंय. सद्गुरु संतजन हे शिकवलं आम्हाला. साधं प्रॅक्टिकली संतजनाने एक गोष्ट तुमच्या चरणावरती ठेवतोय, कारण सगळे तुम्ही आम्ही एका परिवारातले आहोत म्हणून. लक्षात आलं? आपल्या काय कमी आहे ते आपण जोपर्यंत दूर करत नाही, आपलं दुखणं संतजन डॉक्टर कशी अजिबात लपवायचं नसते. बरोबर? काय सांगायचंच नाही. काय ठराविक ठिकाणचा डॉक्टर पाशी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्याशिवाय त्याच्यावरती निदान होणार नाही. निदान झाल्याशिवाय तुमचा आजार विकार संतजन दूर होणार नाही. तसं संत महापुरुष संतजनानं आध्यात्मिक भक्तीमध्ये परमानंदाचा संतजन आनंद घेत असताना संतजनांची मध्ये येणारे जे काय विघ्न आहेत ती कमी कशी करता येते? विघ्न येत राहतात, ती कमी कशी करता येते? त्याच्या संतजनानं सद्गुरू सांगतायत की आज संतजन एक साधं फॉर्मॅलिटी मधला संतजन सेवा हा शब्द आपल्या मुखात सहज असतो. बरोबर? सेवा संतजनानं आपण आता परवा संतजन आपण नागपूर समागमला गेलो. बरोबर आहे? कित्येक जण महापुरुष गेलते ना नागपूर समागमला. जाधव महाराज अनेकांनी प्रवास केला. नांदेड लागते का नाही? नांदेड प्रवासामध्ये त्या नांदेड मध्ये संतजन गुरुद्वारा आहे. बरोबर? 95% सगळ्या बसेस सगळ्या गाड्या संतजनानं गुरुद्वारामध्ये जाऊन फ्रेश होण्यासाठी जात होत्या. बरोबर? गुरुद्वारामध्ये तिथली सिस्टीम काय होते? निस्वार्थ होते. गरम पाणी पाहिजे तर गरम पाणी, थंड पाणी पाहिजे तर थंड पाणी. पाण्याचे ग्लास संतजनानं आपणच धुवायचे, आपणच संचलन प्यायचे, आणि संचलन लाईन न सगळ्या गोष्टी करायच्या. चहा पाहिजे तर चहा, नाश्ता पाहिजे तर नाश्ता, थांबावं लागेल का? ज्या सगळ्या व्यवस्था संचलन आज संत निरंकारी मिशन मध्ये आहेत ना, त्या इतर ठिकाणी सुद्धा आहेत. पण संतजनांना आपल्याला सवय लागल्या संतजनांना मोफत खायची. बरोबर? 10 रुपये द्यायचं, 100 रुपयाच्या गोष्टी करायची. सेवा चहा पाजायचा आणि संतजन परोपकाराच्या गोष्टी करायच्या. सेवा मिळाली, सेवा मिळाली, सेवा केली, सेवा केली. 50 जणांना सांगितले संतजन. पाटील महाराज आलते, सकाळपारी चहा नाश्ता झाला, आशीर्वाद घेतला. काय सांगायची गोष्ट आहे? सेवा ज्या ठिकाणी संचलन आपण करतोय ना, निस्वार्थ सेवा ज्याला आपण म्हटलं जाते, जे संतजनानं जे केलं जातंय त्याच्यावरती माती टाकणं म्हणजे संचलनाची सेवा आहे. विस्मरण झालं पाहिजे, स्मरण राहिलं नाही पाहिजे. रक्तदान केलेलं सर्टिफिकेट संचलन घरामध्ये लावून टाकले. एवढं दान केलं, एवढं दान केलं, एवढं दान केलं. आज रक्त काय तुझा भा घेऊन आलता का आजा पंजा घेऊन आलता? ज्या परमात्म्यानं संचलन जन्माला घातलं, संतजनानं शरीर धडधाकट संचलन निरोगी ठेवलं, सक्षम बनवलं, त्या परमात्म्याचं संचलन देणगी आहे.
फक्त निमित्ताला संत जनानं दान करण्याची भाव निर्माण झाला म्हणून संत जनानं हात पुढे केला. लागतंय तेवढं भळा तिथे अर्धा लिटर 2 लिटर काय काढला असेल, 200 ग्राम 400 ग्राम, ठीक आहे, त्याची कृपा आहे. त्याने घेतलं आणि संजयनं सत्कर्माला लावलं. पण संजयनं त्याचं फिलिंग वेगळंच, त्याचा रुबाब वेगळाच. माझ्यासारखा कोण आहेच नाही दानशूर संत नाही. आपण चुकायला करतोय, आपण सगळ्या गोष्टी करतोय, सायास कष्ट समजून सगळ्या गोष्टी करतोय, पण संतनं कुठेतरी आपलं पॉइंट, संतजनानं कुठेतरी आपण त्या पॉइंटवर ते फेल जात आहे. आपण सत्संगही करतोय, सेवाही करतोय, सुमिरणही करतोय, पण संत जनाने जे सद्गुरू सांगतायत, सद्गुरूला अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपल्याकडे होत नाही. ही संतजनानं विशेष करून खंत आहे. बाबा हरदेवजी महाराजांनी संत जनांना आपल्यासाठी एक समजावलेलं होतं की बाबा रे, आपला संसार संत जनानो हा सत्संगी बनला पाहिजे. आपला संत जनानो परिवार सत्संगी बनला पाहिजे. नवे तर आपल्या परिवारामध्ये, घरामध्ये संत जनांना सत्संग चालू झाली पाहिजे. अवतारवाणीचे 2 बंद घेणे, अवतारवाणी नित्य नेमानं वाचन करणे, अवतारवाणी वाचन केल्यानंतर संजन सुमिरण घेणे, सुमिरण झाल्यानंतर संजनानं निद्रा अवस्थेमध्ये जाणे, निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत आल्यानंतर आपल्याच परिवाराचे संत जनानं जे महात्मा महापुरुष आहेत, भले संचलन नात्यानं संत जन तुमची पत्नी असेल, नात्यानं संचलन आई वडील असतील, नात्यानं संचलन ज्ञान भाव धीर असेल, संचलन जे परिवारामध्ये आहेत त्यांच्याकडे संचलन त्या ब्रह्मदृष्टीनं पाहणं आणि संचलन हात जोडून संचलन दंडकार घालणं, चरण स्पर्श करणं आणि संचलन कर्माला सुरुवात करणं. ऐकले आम्ही सद्गुरूचं. किती टक्के महापुरुषांनी संचलनाने हे फॉलो केलं? सर सकाळी आपल्या परिवारामध्ये कोणाकोणाचं दर्शन घेऊन आला? एक तरी महात्मा आहे काय? एक आहे. सद्गुरु संत जन शब्द खाली जात नाहीत. लाखो करोडो में एक म्हणतात, देख म्हणतात. लाखो करोडो महापुरुष आहेत, पण सद्गुरूच्या वचनाचा संत जनानो वचन हे दासच्या परिवारासाठी नसेल तर संचन केवळ ना केवळ दाससाठी आहे समजून संचन जे फॉलो करतात त्यांना संत जनानो अहो मोक्ष मुक्ती काय अशा संत महापुरुषाचा सहवास मिळणं सौभाग्याचा संत जन समजत. नाहीतर बोलाचीच कडी बोलाचीच भात खाऊन या कोण तृप्त झाला. श्रावण महिना आहे म्हणून संत जनांना आम्ही सगळ्यांनी पूजा अर्चा संत जनांना पाक पारायण अनेक गोष्टी संत श्रावण महिन्यात केल्या. व्रत उपवास वैकल्य सुद्धा संचलन सोडलेले नाहीत. संत महापुरुष म्हणतात की आपला तो देव एक करून घ्यावा ते म्हणजे जेव्हा सुख नाही. भले संचलन संसार संत जन करत असेल त्याच्यामध्ये त्यांना आनंद प्राप्त होत असेल नवे तर प्रत्यक्ष संचलन परब्रह्म परमात्मा समजून ते करत असतील पण संचलन सत्य काय असत्य काय हे संचलन दास नाणे आपण महापुरुषांनी तरी जाणलेलं आहे. ठाम राहिलं पाहिजे ना सद्गुरूच्या विचारावरती, ठाम राहिलं पाहिजे ना संचलन सद्गुरूच्या ज्ञानावरती, ठाम राहिलं पाहिजे संत जन सद्गुरूच्या आदेशावरती. पण नाही. अवतारवाणीचे 4 बंद पाठ केले झाला महाराज. संत निरंकारी मिशन मध्ये 2 गीत पाठ केले झाला महात्मा. चार महापुरुषांना संत जनानं सेवा केली झाला परोपकारी. भक्ती संचलन आम्ही सद्गुरूसाठी करत नाही. आता जे कशाला जाता देव दूर इथंच पंढरपूर सद्गुरूंनी प्रत्यक्षात माझ्या संत जन समोर प्रमांड संत जन उभा केलेला आहे. काही मागायची गरज नाही. देणारे बनवले तुम्हाला देणारे. तरी महात्माजी गुडगेचा आशीर्वाद द्या. देणारे बनवलेलं असताना याचं विस्मरण होणं म्हणजे संचलन ज्ञान परत घेतल्याचा प्रकार आहे. परत घ्यावं लागेल. काय मागताय? प्रत्येक श्वास त्याचा आहे.
संसार त्याचा आहे, प्रपंच त्याचा आहे. काही नाही हो प्रभू, काही सुद्धा नाही. संतांनी उग म्हटलेलं नाही, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी तो हरिविन. संतांच्या वचनाला संत जनानो सत्यता आहे. त्रिकाल सत्य आहेत, पुढेही सत्यच राहणार आहेत. अबाधित आहेत ते शब्द, कारण प्रत्यक्षात संत जनांनी त्याने परमात्म्याला पाहून स्वानुभवाने ती कथन केलेली आहे. मग संत जनानं जीवनामध्ये सुखी होण्याची गुरुकिल्ली सद्गुरूंनी संत जना आम्हाला दिलेली आहे. तरीही संत जन आम्ही जर सुखी नसेल, समाधान नसेल, आनंदी नसेल आणि संत जन अवस्था आपली स्थिर नसेल, तर संत जनानं परत 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 संत जनानं ज्ञान घेण्याची गरज. ज्ञान समजलं की काही सगळ्या गोष्टी काही संत जनानं, मग संत जनानं चवीच लागत नाही. काय फरक, जरा आळणीच होत म्हणणार नाही, तुम्ही म्हणणार नाही. महाराज आवडी निवडी राहणार नाहीत. मला असलंच पाहिजे, मला तसलंच पाहिजे म्हणणार नाही. माझं का नाव घेतलं नाही म्हणणार नाही. केवळ ना केवळ संचलन, झिरो, न्यूट्रल, काहीच नाही, काही नाही सर. उचललं वर बसवणार, उचललं खाली बसवणार, चालवलं अनवाणी चालवलं, चालवलं तर एखाद्या वेळा संचलन ते अगदी महागातली गाडी ती बसवत, नाहीतर संचलन कधी पालखीत नेल, नाहीतर कधी खांद्यावरच नेल. त्याची इच्छा, त्याची कृपा. मग संत जनानं आपल्या हातात जे काय आहे ते संचलन आपण करायचं आहे. बस आपल्या हातात फक्त कर्म आहे सर. बाकीच्या कर्माच्या फळाची सुद्धा संत जनानं त्याची इच्छा आहे, द्यायची का न द्यायची. कर्म करण्याची मात्र संत जनानं त्या देहाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. कुठल्या देहाला? मनुष्य देहाला. कर्मण्ये वादेस्तोय महाबलशु कदाचित म्हणलं, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. कर्म करण्यासाठी सद्गुरूंनी ज्ञान दिलंय, हे लक्षात घ्या. योगी तपी महाराज बुवा बनण्यासाठी नाही, भूतकेत काढण्यासाठी नाही, जादूटोना करण्यासाठी नाही, दासमुळे दासच्या आशीर्वादाने त्यांचं कल्याण झालं म्हणून सांगण्यासाठी नाही. दासकडे तेवढी ताकदही नाही, दासकडे तेवढी शक्तीही नाही, दासकडे संचलन काहीही नाही, की दास फक्त निमित्त आहे. अंधश्रद्धेतून सद्गुरूंनी श्रद्धा, अंधश्रद्धेतून आम्हाला दूर केलेला आहे, लांब केलेला आहे, आम्हाला सत्य दाखवलेलं आहे. हल्ल्याला इतर संचलन बऱ्याच गोष्टी आपण अनुभवतोय. आज आपल्या आपल्या घरामध्ये संत जनांना जे लहान बालक आहेत त्यांचं संगोपन आपण नेटनेटकं करायला हवं. त्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी निमित्त आहे. आपण तयारी तरी ठेवा, चांगल्या स्कूलमध्ये घाला, शिक्षणाला मध्ये संचलन त्यांना जरा वेळ द्या. आई वडिलांनी थोडा बालकांच्यासाठी जर वेळ दिला तर त्या मुलांनाही बरं वाटतंय. आई वडिलांचा पोरांचा बालकांचा संबंध याचा बंद होत चाललेला आहे मोबाईलमुळे. आई म्हणते रडते, त्याच्या हातात मोबाईल द्या, तेच ते खेळतंय. वडिलांचंही लक्ष नाही, आईचंही लक्ष नाही. आणि बालक संत जनांना मोबाईलवर बघत 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 संचलन आई वडिलांना विसरते, शाळेला विसरते, सगळ्याच गोष्टी विसरते, त्यात रमून जाते. संत जनांना परत ते मूल आपल्या हाताला लागत. म्हणून संत जनांना आज युवा जी महापुरुष आहेत, जे बालक आहेत, त्यांच्यासाठी विशेष माताजी संचलन कृपा करायला लागले. त्यांना संत जनानं येणाऱ्या काळामध्ये संचलन त्यांचं हे भविष्य, त्यांचं संचलन उज्ज्वल आहे. त्यांच्यासाठी संचलन बाल समागम होतोय, त्यांच्यासाठी इंग्लिश मीडियम समागम होतोय, त्यांच्यासाठी अनेक भाषेतल्या संत जनांना समागम होत आहेत. का? बालक संचलन कोमल आहेत, त्यांचं मन संचलन. आता त्यांना तुम्ही कुणीकडे प्रवाहात घालाल ना, त्या प्रवाहात ते जाणार आहेत. त्यांना संत जनांना आता जे ट्रेनिंग दिलं जाते, आता जे शिकवलं जाते, आता जे संस्कार केले जातात ना,
ते त्यांची संचलन सर्वात मोठी पुंजी आहे, तेच त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे, तेच त्यांचे संतजनानं सद्गुरूचे सर्वात मोठे संतजन प्रचार प्रसाराचे संचलन साधन आहेत. आपण तरलो ते नवल नाही पुळे उद्धरावे तुझ्याची संतजनानं. म्हणून आपण आपल्या भक्तीला घरापासून सुरुवात करा. आपण जगाच्या संचलन उणीवा पाहत बसू नका. शेजारी असा आहे, शेजारी तसा आहे, त्यांच्यामुळे असं होतं, यांच्यामुळे असं होतंय. संतजनानं ते किती वाईट चित्र द्या तुमचं, किती नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. संचनानं काय वेळेला संचलन गचुट्याला धरू द्या, किती अमंगळ शब्दाचा वापर करू द्या, तुम्ही ज्ञानी आहे. संशक्ती संचलन तुमच्याकडे आहे, त्यांच्याकडे नसेल. तुम्ही संचलन त्याच्यामध्ये सद्गुरूला पहा. ते तुम्हाला संचलन दुश्मन म्हणून पाहू द्या, कारण निंदकाचे घर असा विषय आहे. तुमचं त्याच्यामध्ये हित आहे, कारण संचलन देव सगळं काय देतोय, फक्त संत जन भक्ती देत नाही. देवाचा संचलन अजीब लीला आहे त्याची. एकीकडे संचलन संसारात जन्माला घालतोय आणि परत संसारात म्हणतोय की मला तू पहा, आणि मला पाहून संचलन परत मोक्षीकडे, मोक्ष आणि मुक्तीकडे ये. आता हे संसार करायचा का मोक्ष मुक्तीकडे संचलन जायचं, त्याच्यासाठी संत जनानं सद्गुरूंनी मधला मार्ग निवडलाय. एक तर संचलन संसारामध्ये निमित्त मात्र म्हणून संचलन आपण संसार प्रपंच करायचा आहे, आणि संत जनानं त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी संत महात्मा महापुरुषांचा संघ संचलन सद्गुरूंनी सांगितलेला आहे. जास्तीत जास्त संत जन आपल्याला संतांचा संघ प्राप्त व्हावा, तर संचलन आपलं मन या निराकाराशी जोडून राहील. भक्ती लय सोपी आहे, फक्त संचलन आपण अवघड करून घेतले. काही करायला लागत नाही संचलन. मोक्ष तर संचलन सहज तुम्हाला प्राप्त आहे, कावळं सुद्धा उडकायची गरज नाही, काही गरज नाही संचलन. या देहामध्ये असणारा आत्मा आणि संचलन बाहेर असणारा परमात्मा ही एक आहे, तो त्यांचा प्रवासच नाही. आतला आत्मा संचलन प्रेमळ ठेवा, निर्मळ ठेवा. जसा निराकार संचलन जे गुणविरहित आहे, विकार विरहित आहे, त्याला कुठलाही स्पर्श होत नाही, तसं संचलन मनाला ठेवा. तुमच्या मनावरती सुद्धा संचलन कोणाचा राग नसावा, द्वेष नसावा, ईर्ष्या नसावी, वैर नसावं, घृणा नसावी, लोभ नसावा, मोह नसावा. कारण परमात्म्याला संचलन हे गुणच नाहीत. त्याच्याकडे ईर्ष्या नाही, वैर नाही, घृणा नाही, संचलन द्वेष नाही, लहान मोठेपणा नाही, संचलन कमी जास्त नाही. सगळीकडे एक रस संत जन्म भरलाय, त्याला विकारच नाहीत, म्हणून तो परमात्मा आहे. आपण का संत जन देव झालो नाही सर? आपण का देव झालो नाही? लोकांनी दगडाला देव मानलं, का मानलं? ती एवढी आडाणी नव्हती संत जन, एवढी भोळसाट नव्हती लोक. त्याने बांधावरच्या दगडाला मसोबा मानलं, देव मानलं. दगडा पुढे संचलन, कारण दगड तर तुम्हाला कधी तू निवत दिला नाहीस म्हणत नाही, तू उन्हात का ठेवलाय म्हणतोय का, तू पाणी मला दिलं नाहीस म्हणतोय का, ते काही म्हणत नाही. तो वर्षात ये नाही तर नाही, मला काय ते देणे केलं नाही, कारण मला जसं ठेवलंय ना तसं राहण्याची त्याची तयारी आहे. ते विकार कधी पाहत नाही, दोष कधी पाहत नाही. म्हणून संचलन त्याला पूर्वीच्या अज्ञानी लोकांनी, आपण अज्ञानी म्हणू, संचलन त्यांनी त्याला देव मानलं. त्याने मानून संत जनानं श्रद्धेनं त्याच्याशी भीती होती त्यांना. बांधावरच्या देवाकडे संचलन भीती होती. पिरणीला गेला, पहिलं 5 दाणे त्याच्या पुढे ठेवायचं सर, आणि त्याला सांगायचं भरपूर सुयातनं पिकू दे. ती पण म्हणायचं तुझा भाव कसा असेल तसं, पाऊस पडला पाडायचं न पाडायचं त्याचं काम आहे. मला फक्त जामीन म्हणून ठेवलंयस, माझं याच्यात कर्तृत्व काही शून्य. तसं संत जनानं आज सद्गुरूंनी आम्हाला हे ज्ञान दिलेलं आहे. हे ज्ञान दिले ह्या देहामध्ये असताना संत जनानं याच्याशी एकरूप व्हायचं आहे. संसार करून, प्रपंच करून, संचलन प्रपंचामध्ये संचलन मन याच्याशी संचलन एकरूप करण्यासाठी मन पवित्र ठेवा.
निर्लेप ठेवा. सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्नतलं हे प्रेम असल्यागत संचलन मेल्यानंतर रडतीच सासू. पण संचलनानं तसं नको आहे. खरं संत जनानं जे हयात आहेत ना त्यांची संचलन सेवा करा. गेलेल्यांची काय करताय? गेलेली काय संचलन चांगला आशीर्वाद देऊन गेलेलीच आहेत. ती कधीही वाईट कधी आशीर्वाद देत नाही. संचलन सगळ्यांचं कल्याण व्हावं ही त्यांच्या मनात भाव असतो. संचलन फक्त आपण हयात असताना संचलन सासू असेल तिला संचलन आई समजा, कोणी असेल आपल्या परिवारामध्ये बुजुर्ग असतील, सगळ्यात संचलन शेवटला चहा मिळतो सर त्यांना घरामध्ये. बरं, कारण बिनकामाचे असतात हो, काहीच काम करत नाहीत. आणि आपल्याला रिवाजच असा आहे, दुभत्या गाईला चारा भरपूर, पेंड घालायची, इंजेक्शन द्यायची, टॉनिक द्यायची, फक्त 200 मिली वाढलं पाहिजे. आणि जी कमी कमी होत गेलं की भरडा कमी, चारा कमी, सगळंच कमी होतं. तसं संत जनाचं स्वार्थी संत जनानं बनवलं गेलंय. आपण नव्हतो, आपण स्वार्थी नव्हतो, आपल्यावर संस्कार चांगले होते. पण ही मायावी शक्ती आहे ना त्यांनी स्वार्थी बनवले. काम करणाऱ्याला पहिला नाश्ता चहा, काम करत नाही त्याला संचलन, नंतर आंघोळीला पाणी, नंतर चहा पाणी, नंतर राहिलं तर संचलन, रात्रीचं सकाळपारी, सकाळचं संध्याकाळी. सद्गुरूने संचलन आपणाला ज्ञान दिलंय. आपल्या भक्तीची सुरुवात संतजन तिथं आहे. बुजुर्ग महापुरुष असतील, कोणी असेल, भेद करू नका. पहिले आप ही मनात भाव ठेवा. पहिले सासू सासरा असू दे, ननंद असू दे, जाऊ असू दे, कोणी असू दे, सुरुवात त्यांच्यापासून. म्हणून सद्गुरू संतजन सांगतात की प्रत्येकामध्ये आरसा घ्या. आपण स्वतःकडे आरसा दिला संचलन जगाला दाखवायसाठी दिलेला नाही, आपणाला पाहण्यासाठी दिलं. आपण आपल्याकडे पाहा, आपण आपल्याकडे बघा आणि संतजनांना सत्संग सेवा सुमिरन करत राहा. पण दास एक विशेष निवेदन आपल्या चरणावरती ठेवतोय. या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहात. दासला एक वचन द्यायचं, वचन द्यायचं, कारण वचन मागणं दासचा स्वभाव आहे. का? तुम्ही हक्काचे आहे. फक्त सगळ्यांनी कुणी द्यायचं असं तर द्या, अंतकरणातून नाही तर देऊ नका. तुमच्याकडे काय पैसे मागत नाही, तुमच्याकडे काय स्टाफवरती तुमची संपत्ती इस्टेट काही लिहून घेत नाही. फक्त तुमच्या चरणावरती हीच अरदास करतोय. हे वचन द्या की सद्गुरू जे सांगतायत त्याच्या व्यतिरिक्त संतजनानं बाकीचं जे आपण ऐकतोय किंवा संतजनानं ज्याच्यावर विश्वास ठेवतोय ते संतजनानं केवळ ना केवळ संचलन असत्य आहे. आपलं भलं फक्त सद्गुरू करणारे आहेत. आणि आपले सद्गुरू संतजनानं माताजी आपणाला संतजनानं त्या स्थानापर्यंत नेऊन तिथं नेऊन संतजन आपणाला पोहोचवणारे सद्गुरू आहेत. मग सद्गुरूवरती पूर्ण विश्वास ठेवा. कोण काय सांगतंय, तात्काळ संतजनानं मोठं होण्याची काय संतजनानं स्कीमा येतात. तात्काळ एवढे केले की डबल टिबल चोबल, जेवढं मोठं तेवढं खोटं. तर या संतजनानं सद्गुरू सांगतात की जे आहे ना त्याच्यामध्ये आनंद माना. अपेक्षा काही ठेवू नका, काही मागू नका. बिन मागे मिले मोती. जे सद्गुरूचा संसार जर व्हायला तर सद्गुरू चालवतात. दासने 5 मिनिटं जास्त घेतले कारण तुम्ही संतजनानं महात्मा महापुरुष हक्कानं संचलन पाठीमागे शिजायला लागले. महापुरुषांचा निरोप आलाय की संचलन 5 मिनिटं पुढे घे. संतजनानं दास का सांगतोय तुम्हाला, आपण जे चुकायला लागले ना ते चुकायचं नाही. आपल्याला संचलन आपण अगदी सुखापाशी आहे पण संचलन ते हाताला लागायला झालं, हाताला येणार, तोंडापाशी येते आणि मागे सरते, तोंडापाशी येते आणि मागे सरते. का? तर संचलन आपण जिथं चुकतोय ना ती चूक सुधारली की संतजनानं बरोबर ते आपल्या पोटामध्ये जाणार आहे आणि संचलन तृप्त होणार आहे. मग संतजनानं जे सद्गुरून दिले ना याच्यावर विश्वास ठेवा. फक्त एवढंच वचन दास मागतोय की येत्या 15 तारखेला काय इंग्लिश मीडियम म्हणल्यावर आपण म्हणणार आता काय आम्हाला काय कळत नाही काय नाही, आता तिथं जाऊन करायचं आहे काय.
आपण तिथं संत जानू भरीचा दगड म्हणून कोणा जायच. कशाचा? भरीचा. कारण संतांना सद्गुरू काय देणार आहेत हे आपणाला माहित नाही. भाषा इंग्लिश जरी असली तर संत 2 मिनिटं इंग्लिश बोलतील आणि संत यानं परत 2 मिनिटं हिंदी बोलतील किंवा मराठी बोलतील. बरं, संतांना जे बोलतील ना त्या सद्गुरूचे गुणांवादच असणार आहेत सर. आणि बोलणारे कोण आहेत? अनेक महापुरुष संत जनानं पूर्ण सांगली जिल्ह्यातले प्रत्येक महात्मा महापुरुष सात संगत मधला त्यांचं दर्शन संत जनानं होऊन जाईल, सहवास प्राप्त होईल. दास काय म्हणते लक्षात ठेवा. सहज हॉटेलात गेलं की 5 रुपयाला चहा मिळतो, बरोबर. पाण्याची बाटली गेली तर 20 रुपये 15 रुपये. दासने घेत नाही कधी, पण सांगितलं, बरोबर. आपणाला वाटतंय संतांना सद्गुरूचा आदेश आहे की संत जनानं इंग्लिश मीडियम समागम हा सांगलीला संत जनानं त्या भवनच्या ग्राउंड वरती होतोय. त्या ठिकाणी संत सर्वांनी उपस्थित राहावं असं संत जनानं आदेश आहे. राहणार उपस्थित तुम्ही? हात वर करा म्हणजे दासला गॅरंटी वाटेल. 100% रविवार आहे. जाधव महाराज रविवार आहे. 11 ते 2, 3 वाजू द्या, 4 वाजू द्या, 5 वाजू द्या, दिवसाबरोबर माघारी येतोय. चोराची भीती नाही. चोर काही करत, कारण नेण्यासारखं आपल्याकडे काहीच काही नाही. आपण सगळी संत जनानं कंगाल आहोत तर नेणार काय? तर या संत जनानं केवळ ना केवळ सद्गुरूने संचलन आपल्यासाठी संचलन निमित्त इंग्लिश मीडियम समागम ठेवलेला आहे. पण जास्तीत जास्त महापुरुषांना त्या ठिकाणी आनंद प्राप्त व्हावा. अनेक महापुरुष संत जनानं सद्गुरु कृपेनं काय गोष्टी असतात संत जनानं या ठिकाणी कथन करता येत नाहीत, बोलता येत नाहीत, पण संत जनानं परिवर्तन ही घडलं पाहिजे. आता संत जन आदेश येत राहतात की सद्गुरु माऊली असं म्हणायचं नाही. सद्गुरु माताजी पण म्हणायचं नाही. सद्गुरु सविंदर सुदीक्षा महाराज, बरोबर. मी सद्गुरूला फक्त आता महाराज म्हणायचं आहे. अनेक गोष्टी संचलन परिवर्तन होतात. त्या संचलनानं त्या क्षणी संचलन आपत्ती स्वीकारायचे असतात. संत जनानं त्या गोष्टी संचलन आपल्याला हळूहळू या गोष्टी काय परिवर्तन होत चाललंय त्या गोष्टी लगेच कन्वर्ट करायच्या, संचलन स्वीकारायच्या. आणि संचलन जास्तीत जास्त आता आपण गीतामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी संचलन परिवर्तन हे झालं पाहिजे. कारण ज्या गोष्टी संचलन बारे विठ्ठला केव्हा भेट देशी तुझं झालो, परदेशी ज्ञान घेतले आणि तुझ्या मला अजून भेट दिली नाही विठ्ठलांना, असं म्हणता येईल का? आता म्हणता येईल? पुढे महाराज बारे विठ्ठला केव्हा भेट देशी तुझं झालो परदेशी. आता घेतला अभंगचा एकच अभंग पाठ केला आता 20 वर्ष झालं संत जन, आणि तेच जर म्हणत बसलो. ज्ञान घेतल्यानंतर परिवर्तन अपेक्षित आहे. लक्षात आलं? तर या सद्गुरु कृपेने संत जनानं सर्वजण 15 तारखेला 11 वाजता म्हटल्यानंतर संत जनांना आपण या ठिकाणाहून किती वेळ लागतोय हो? 1.5 तास. मी 9:30 वाजता निघावं लागेल हा ना. 9:30 वाजता इथनं संत महात्मा का 11 म्हणजे का माहित आहे का? सुरुवातीला गेल्यानंतर संत जनानं जे प्राप्त होतंय ना ते शेवटपर्यंत संत जनानं स्थिर राहत आहे, जास्तीत जास्त वाढत राहते. संत जनानं आनंद 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 वाढत 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 वाढतो. आणि संत जनानं जे सद्गुरु कृपेने कृपा होणार आहे ना त्याचं फळ मिळतं. कारण बाल समागमला संचलन दास गेलं तर खानापूरला आम्ही सगळेजण पाहिलं. संत जनानं बालक तेवढीच, पालक नाहीत. पालक कोणच नाहीत, बालक नुसते. संत जन असं नको आहे. पालक अधिक बालक यांच्यासाठी संचलन समागम त्या ठिकाणी ठेवला जातोय. तर या संचलन त्याच ठिकाणी लंगर सेवा संचलन जरूर करा. दास काय म्हणते लक्षात आलं का? लंगर सेवा त्याच ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळेमध्ये रशीद बुकावरती करायची आहे, ज्यांची शक्य आहे त्याने, बरं का. नाहीतर नांदेडला सांगितलेलं तुमच्या लक्षात आलं नसेल ते. नांदेडमध्ये सगळी सेवा करतोय तिथे तिने रशीद बुक ठेवलेलं होतं. स्वइच्छेनं संत जनानं तुम्ही काहीतरी सेवा करून जावा.
90% महापुरुष संचालनानं तिथलं काय सगळं स्वीकारलं, पण कोणी 10 रुपयाची रशीद पावती काढली नाही. त्यांनी काय मागितले नव्हते. इच्छा असेल तर संचालनानं सर जाता जाता काही इच्छा असेल तर दान स्वरूपामध्ये देऊन जावा. दासला वाईट वाटलं संचालन, आम्हाला अशी का सवय लागली. पाण्याची बाटली आम्ही रस्त्यावर घेतली तर संचालन 25 रुपये देते, 20 रुपये देते. नाश्ता दिला, चहा दिला, काय 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 बरेच दिलं. कुणालाही वाटलं नाही संचालन 5-50 रुपये संचालन सेवा करत झालं. सेवा सेवाच आहे संचालन, कॅटेगरी लावू नका. महापुरुष दिसले की सेवा करायची, बाकीचे कुणाची सेवा नाही करायची असं नको. सद्गुरूला आवडत नाही. सद्गुरूचा संसार प्रपंच आहे सगळा संसार. तर समदृष्टीनं संचालन सर्वांकडे पाहणं, सर्वांच्या मध्ये परमात्म्याला पाहणं, सद्गुरूला पाहणं, याचं नाव आहे भक्ती. तर या सद्गुरू कृपेने दासला मिळत राहावी, तुम्हालाही मिळावी. ज्या परिवारांना संचालन या ठिकाणी सत्कार केला, आमचे देशमुख परिवार, त्या परिवारालाही संचालन सद्गुरूंनी तनानं मनानं धनानं संचालन सुखी ठेवा, समृद्ध ठेवावं. जेणेकरून संचालन मनातला जे भाव आहे ते संचालन कायम दायम राहावा. जेणेकरून संचालन त्यांच्या जीवनामध्ये अखंड सेवा मिळत राहावी, एवढा आशीर्वाद मागून दासी देशना मागतो. प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तेरा तन मन गोला घुमावा, कहे अवतार तेरे दाता, दिन राती गावा, कहे अवतार तेरे दाता, दिन राती गुण गावा. तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मया सदा भुवनार, मया सदा भुवनार, तुझे दाता बक्षनार, तुझे दाता बक्षनार. मेरे अवगुण नाचिता, मेरे अवगुण नाचिता, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. तेरा रूप है संसार, तेरा रूप है संसार, सबदा भला करो करतार, सबदा भला करो करतार. मेरी मंगल दाता, मेरी मंगल दाता, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. मेरा डोले ना इतबार, मेरा डोले ना इतबार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार. करा मैं संता का सत्कार, करा मैं संता का सत्कार.